UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। छगन भुजबळांचा नायगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसोबतही एकाच गाडीमधून प्रवास। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमात दोघे एकत्र। भाषणामध्ये भुजबळ आणि फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमात दोघांचा एकत्र प्रवास। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं असल्याचंही वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरात शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापली। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यामधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही। सूत्रांची माहिती, अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याबद्दल अजितदादांच्या आमदारांचं अभिनंदन। ही कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणात हवी, आव्हाडांकडून कौतुक। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा 100% झालाच पाहिजे। काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो। खासदार प्रणिती शिंदेंचाही हल्लाबोल। अजित पवारांना अडकवण्याचा वाल्मिक कराडचा प्लॅन असावा। कराड पोलीस स्टेशनला आलेल्या गाडीवरून खासदार बजरंग सोनवणेंचा पुन्हा निशाणा। गाडी मालक आरोपींना मदत करत असल्याचाही आरोप। खंडणीतील 50 लाख घेतले, उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकांनी माणसं पाठवली आणि त्यानंतर सुरेश धस यांच्या दाव्यानं खळबळ। वाल्मिक कराडला केज कोर्टाचा दडका। कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्याची मागणी फेटाळली। आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचं सांगत खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्याची कराडची होती मागणी। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। नवी मुंबईच्या सांडपाडा परिसरातील गोळीबारात 1 जण जखमी। अज्ञात आरोपीने 7 ते 8 राऊंड फायर केल्याची माहिती। पोलिसांकडून तपास सुरू। नववर्षात साई चरणी कोट्यवधींचं दान। नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी भाविकांकडून 16,61,80,000 रुपयांचं दान प्राप्त। 9 दिवसात 8 लाखाहून अधिक भाविक साई चरणी नतमस्तक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।